नमस्कार. आज आहे हनुमान जयंती आणि माझ्याकडून सर्व हनुमान भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामांचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे श्री हनुमान. हनुमानाच्या रामभक्तीचा महिमा वर्णनात इतका कमीच आहे. हनुमान हा चिरंजीवी आहे आणि हनुमानाला रुद्रावतार असं म्हणलं जातं. रामनवमी होताच भक्तांना आतुरता असते ती चैत्र पौर्णिमेची म्हणजेच हनुमान जयंतीची. हनुमान हा संकटमोचन आहे म्हणजे संकटात तत्परतेने मदत करणारा. तसेच हनुमान ही शक्तीची आणि भक्तीची देवता आहे. अंजनी व केसरी पुत्र हनुमान यांची शक्ती व श्रीरामांच्या प्रती असणारी त्यांची भक्ती दोन्ही अलौकिक आहे. जेव्हा बाल हनुमानाला भूक लागली तेव्हा त्यांनी सूर्याला फळ समजून तोंडात धरले. त्यामुळे पृथ्वीवर अंधार झाला. हनुमानाला असे करण्यापासून रोखण्यासाठी भगवान इंद्राने त्याच्या वज्राने हनुमंतावर हल्ला केला. येथे आपल्याला हनुमंताच्या शक्तीची कल्पना येते. हनुमान हे रामायणातील अगदी महत्त्वाचे पात्र आहे. शूरता, दक्षता, बल, धैर्य, बुद्धिमत्ता, नीती, पराक्रम आणि प्रभाव या सर्व गुणांनी युक्त असे हनुमान मात्र श्रीरामांचे अत्यंत निष्ठावंत भक्त आहेत. श्रीरामांच्या जीवनात हनुमानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हनुमानाच्या चराचरात श्रीराम आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लंकाधीश रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम हे अयोध्येत परत येतात तेव्हा हनुमानाच्या पराक्रमाबद्दल माता सीता त्यांना एक मौल्यवान रत्नाचा हार देते. तेव्हा हनुमान त्यातील प्रत्येक रत्न फोडून पाहू लागतो. माता सीता त्यांना विचारते, हे काय? तर हनुमंत म्हणतो, ही रत्ने मौल्यवान नाहीत. सीतेला प्रश्न पडतो, असे का? तर हनुमान म्हणतो, मला यात प्रभू श्रीराम तर दिसतच नाही आहेत. ज्यात श्रीराम नाहीत ते काहीच उपयोगाचे नाही. असे म्हणून छाती फाडून सर्वांना आपल्या हृदयातील प्रभू श्रीराम व सीतेचे दर्शन घडवतो. यावरून हनुमान सांगतो, राम हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत. प्रत्येकाने आपल्या हृदयातील राम ओळखावा. असं म्हणतात की श्री हनुमान हे शंभू महादेवाचं रूप आहेत. संपूर्ण भारतातच हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे या सामर्थ्यशाली हनुमानाप्रमाणे तुम्हालाही तुमच्या जीवनात तुमच्या संकटांशी लढण्याचं सामर्थ्य, बळ मिळो हीच हनुमंताचरणी प्रार्थना. धन्यवाद.